नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण बघणार आहोत आता चालू घडामोडी या विषयावरती आत्ताच नुकताच झालेल्या ग्रुप बी मध्ये अनेक क्वेश्चन विचारली गेली आणि त्याचाही अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघूयात. त्याचं स्पष्टीकरण बघूयात, कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे. सो विषय आहे चालू घडामोडी. पहिला प्रश्न त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत चालू घडामोडीवरचा. आता बघा, चालू घडामोडीवरती आपण जर या परीक्षेचा अभ्यास बघितला, म्हणजे एक ॲनालिसिस बघितलं, तर बऱ्यापैकी 2+ वर्षाची क्वेश्चन विचारले. म्हणजे 2024, 2025, काही 26 मधलं बऱ्यापैकी 2.5 वर्षापासूनचं सरासरी 2+ वर्षाचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले. काही ठिकाणी संकल्पना विचारली, काही ठिकाणी पुरस्कारांवरनं क्वेश्चन आहे, काही ठिकाणी चर्चेतल्या व्यक्तीवरनं आहे, तर काही ठिकाणी एकूण ज्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या परिषदा झाल्या त्या बेसिक याच्यातनं देखील आपल्याला प्रश्नावली विचारली. सो तो एक भाग असेल. बघा दिलाय. पहिला क्वेश्चन बघूयात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. सर्वात जुना पहिल्यांदा सांगितलाय, व सर्वात नवीन शेवटी सांगितलाय. सर्वात जुना म्हणजे जुनं वर्ष असेल. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या विषयी आपल्याला क्वेश्चन विचारला गेलाय. सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात जुना नवीन शेवटी लावायचा. मग सर्वाधिक आधी जर विचारला गेला आपल्याला ड आशा भोसले यांना दिला गेलाय. सो याच्यामध्ये आपण ड असेल. आशा भोसले यांच्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला गेलाय ड ब येईल. ड ब ड ब ड ब ड ब ड ब हा सापडला 4 नंबर. सो याचं उत्तर बघा 4. ठीक आहे. सो जसं याची वर्ष जर बघितली, आशा भोसले यांना 2021, त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022, अशोक सराफ 2023, राम सुतार यांना 2024. बघा. सो याचा आन्सर सापडला आपल्याला ड ब क अ. म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा जो सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण, ज्या पुरस्काराची स्थापना ही 1995 मध्ये युती सरकारच्या काळात झाली आणि त्याचा पहिला जो पुरस्कार आहे, पहिला पुरस्कार हा दिला गेलाय त्या ठिकाणी पु ल देशपांडे यांना. पु ल देशपांडे यांना 1996 मध्ये. आणि कशासाठी दिला होता? साहित्य क्षेत्रासाठी पहिला पुरस्कार 1996 मध्ये देण्यात आला. आणि अलीकडचा जो पुरस्कार आहे तो राम सुतार यांना 2024 मध्ये दिलाय, जे वयाच्या 100व्या वर्षी, जे शिल्पकार म्हणून ओळखली जातात आपल्या महाराष्ट्राचे. सो असे काही पुरस्कार आपण त्या ठिकाणी लक्षात असू द्यायचे. त्यातलाच या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे ड आहे. ठीक आहे, ड आपण लक्षात घ्या. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा बघूयात. पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारला गेलाय तो आहे त्या ठिकाणी खानमिगो हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित असलेलं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप विचारल्या आणि पर्याय दिले तुम्हाला स्थलांतर, इस्लामचा अभ्यास, पॅलेस्टाईनचा प्रश्न आणि 4 शिक्षण. याचं योग्य उत्तर आहे शिक्षण आहे. बघा, शिक्षण उत्तर. शिक्षणाच्या संदर्भातलं हे ॲप आहे, जे की विद्यार्थ्यांना एकदम क्वेश्चन विचारण्यापेक्षा, एकदम उत्तर ऐकून घेण्यापेक्षा किंवा त्यांना त्या माध्यमातून थोडंफार एक संकल्पना स्पष्ट करून एक व्यवस्थितरित्या त्यामधनं माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचत जाईल, कळत जाईल आणि तेच शिक्षकांना देखील त्याचा फायदा होणार. सो म्हणून हे कशासाठी, कशावर आधारित तयार केलंय खानमिगो ॲप? हे शिक्षणाची संदर्भात असतं, शिक्षणाच्या संदर्भातला. पुढे जाऊयात. 3 दिलंय बघा. खालीलपैकी कोणती बाब, तुम्हाला हे दिसतंय? हा, चला आता दिसत असेल बघा. खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा, व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही विचारलाय बरं का. आहे असा नाही विचारलाय, नाही विचारलंय. म्हणजे त्याच्यावरूनच बघा उत्तर क्लिअर होतात. नाही, आहे, बरोबर, चूक, योग्य, अयोग्य, ओके, असे हे जे काही घटक असतात कन्फ्यूज करणारे असतात. नाही विचारलाय. सो बघा, पहिला पाण्याचा कमी वापर. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय पहिलं हे सांगून देतो. असे एकावर एक स्तर असतात, लेयर्स असतात आणि त्या दरम्यान ही शेती केलेली असते. एकावर एक लेयर्स असतात. त्याला पाणी देखील कमी लागतं ह्या शेतीला. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये बरेचसे असे वेगवेगळी पिकं घेतली जातात. स्ट्रॉबेरी असेल, तुळस असेल, असे
त्या दरम्यानची पिकं घेतली जातात, ज्याला पाणी एकावर एक असे संच असतात. व्हर्टिकल फार्मिंग त्याला म्हणतात. उभ्या शेतीचा हा एक फायदा नाही. पाण्याचा कमी वापर लागतो, यस बरोबर आहे. 12 पिकांचं उत्पादन वर्षातनं 2 किंवा 3 वेळा घेता येतं, हे पण बरोबर आहे. शेतीयोग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढतं नव्हे, हे थोडं फायद्याचं नाही आहे, 3 नंबर. आणि वाहतुकीचा कमी झालेला खर्च, हे देखील बरोबर. सो म्हणून आपल्याला फायदा नाहीये तर 3 नंबरचा फायदा नाही. शेतीयोग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढतं, हे यामध्ये फायदा नाहीये असं सांगतो. सो हा क्वेश्चन ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूयात आपण त्यानंतर. पुढचा क्वेश्चन बघा, बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा उद्देश काय, असा एक सोपा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे. योजनेच्या संदर्भातला क्वेश्चन. आणि बऱ्याच वेळा योजनेवरून आताच्या ग्रुप बी मध्ये 2 प्रश्न विचारले गेले. कोणते? त्यातला एक योजना आपण बघतो जे बेटी बचाव बेटी पढाव अभियान. ही योजना आपल्या भारतामध्ये बघा 2015 साली भारत सरकारने स्टार्ट केली होती 2015च्या दरम्यान. आणि त्याचा मेन उद्देश आपल्याला विचारला बेटी बचाव बेटी पढावचा. आता ह्या योजनेला 2025 मध्ये बघा 10 वर्षे पूर्ण झाली. आणि मेन उद्देश आहे ते दिलंय बघा, महिलांना रोजगार देणे, लिंग समानता व मुलींचं शिक्षण, आरोग्य विमा, पेन्शन. याचं योग्य उत्तर आहे 2, लिंग समानता व मुलींचं शिक्षण. बेटी इथे दिलंय बघा, बेटी बचाव बेटी पढाव. सो भ्रूण हत्या जास्त होते बघा आपल्या भारतामध्ये, अनेक राज्यांमध्ये व्हायची. हे प्रमाण आता कमी झालेत. शासन स्तरावरती चांगल्या उपाययोजना केल्या गेल्या आणि कडक व्यापक नियम कायदे बनवले गेले. त्यानुसार ते एक प्रमाण घटलंय. आणि योजनेचा उद्देश म्हणजेच पढाव म्हणजे शिक्षणाचा उल्लेख इथे पढो शिक्षण, हे शिक्षण आलं म्हणजे लिंग समानता व मुलींचं शिक्षण वाढवण्यासाठी ही जी योजना आहे भारत सरकारची लॉन्च झाली. खूप चांगली अशी योजना आहे ती, एक प्रोग्राम आहे भारत सरकारचा. सो याचं योग्य उत्तर आहे 2. आपण लक्षात असू 2. पुनश्च एक प्रोग्राम किंवा एक योजना किंवा एक याच्याविषयी क्वेश्चन आपल्याला विचारलाय बघा. काय क्वेश्चन आहे बघा, मिशन शक्ती योजना ही कशाशी संबंधित आहे? पर्याय संरक्षण, महिला सक्षमीकरण, अंतराळ, ऊर्जा दिली आपल्याला. असे काही ऑप्शन्स त्यामध्ये दिलेत आपल्याला. कशाच्या संदर्भात? कोणतं आहे ते? मिशन शक्तीच्या संदर्भात विचार. याचं जर योग्य उत्तर आपल्याला विचारलं गेलं तर ते 2 नंबरचं आहे, महिला सक्षमीकरण हे त्याचं उत्तर आहे. कोणतं उत्तर आहे त्याचं? महिला सक्षमीकरण. बऱ्याच वेळा राज्य सरकार केंद्र सरकार महिला धोरण राबवत असतं. दुसरं असेल तर महिला आयोग देखील एक केंद्रीय राज्याचा देखील महिला आयोग असतो. आणि महिलांच्या सक्षमीकरण एज्युकेशनच्या माध्यमातून असेल, संरक्षण असेल, इतर बऱ्याच गोष्टी असतात. सो मिशन शक्ती हे कशा संदर्भात आहे? महिला सक्षमीकरणाच्या बाबतीतलं आपल्याला सांगताय. चला पुढे जाऊयात. पुनश्च नवीन एक क्वेश्चन्स आपण अभ्यासूया. म्हणजे बघा ना की योजनेवरून प्रश्न आहेत, अशा विविध पुरस्कारावरून क्वेश्चन विचारले गेले. आणि आत्ता जो आपण प्रश्न शिकतोय चालू घडामोडीमधला तो व्यक्तिवेध, चर्चेतलं व्यक्ती महत्व. मग भारतातले असतील, जगातले असतील, आपल्या महाराष्ट्र राज्यातले असतील, अशा वेगवेगळ्या व्यक्तिवेधवरून क्वेश्चन्स विचारले जातात. बघूयात. डॅश एक पायलट बरं का, वैमानिक, उद्योजक, हे ॲमेझॉन संस्थापक, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या N25 मोहिमेमध्ये परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. ते भारतीय नागरिक पण आहेत बघा, ते भारतीय नागरिक पण आहे. सो इथं बघा 4 ऑप्शन दिलेत. संतोष जॉर्ज कुलंगारा, शुभांशु शुक्ला, गोपीचंद थोटाकुरा आणि अजित कृष्ण. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 2024 लास्टची ही गोष्ट आहे. आपण काय करू की सध्या चर्चेत होता शुभांशु शुक्ला हे उत्तर देऊन पटकन मोकळे. पण शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला भेट देणारे म्हणजे त्या ठिकाणी जाणारे पहिले भारतीय बनले. ओके. आणि अंतराळामध्ये तर राकेश शर्मा हे गेले होते. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर हे गोपीचंद थोटाकुरा हे देखील अवकाशामध्ये जाऊन आले. म्हणजे राकेश शर्मा नंतर हे दुसरे झाले आणि शुभांशु शुक्ला हे तिसरे झाले. कुठे? अंतराळामध्ये जाणारे. पण अंतराळा स्टेशन स्पेस स्टेशनला जाणारे शुभांशु शुक्ला पहिलेच. राकेश शर्मा हे फक्त अंतराळात गेले होते. इवन हे गोपीचंद थोटाकुरा देखील पर्यटन कुठे हे बघायचे अंतराळात पर्यटन, अंतराळात हे पण गेले गोपीचंद थोटाकुरा.
राकेश शर्मा नंतर ते दुसरे आहेत. आणि गोपीचंद थोटापुरा हे काय आहेत आपण इथं बघू शकतोय बघा, भारतीय नागरिक आहेत. ओके, मूळ भारतीय नागरिक आहेत. त्यांच्याविषयी जर आपण बघितलं, गोपीचंद थोटापुरा भारतीय वंशाचे उद्योजक आणि व्यावसायिक देखील आहे. भारतीय उद्योगाचे जसं की उद्योजक आणि व्यावसायिक देखील आपल्याला सांगता येईल. सो जसं की त्यांचा जन्म 1993 आंध्र प्रदेशातील विजयवाडा, आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे झालाय. आणि ते काय ते इथे उद्योजक पण आहे. आणि म्हणून अंतराळामध्ये जाणारे ते पहिले भारतीय नागरिक बनले. पर्यटक म्हणतात. हा, जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले, परदेशी पर्यटक म्हणून. बाकी तर राकेश शर्मा नंतर त्यांचाच नंबर लागतो, नंबर 2 वर. सो गोपीचंद थोटापुरा हे नाव लक्षात असू द्या. पुढे जाऊयात. नेक्स्ट हा एक प्रश्न विचारला गेलाय. भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या आपल्याला जर विचारलं 726, 800, 668, 556, तर याचं उत्तर आपल्याला देता येईल 800 देता येईल. 2024 मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, पण त्याच्यातनं जे काही आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं की बऱ्यापैकी महिलांचा विजय हा झालाय, पण त्याच्यापेक्षा 2019 मध्ये जास्त विजयी झाल्या त्यावेळेस महिला. ठीक आहे, याचं उत्तर ते एक. नेक्स्ट जाऊयात. त्यानंतर लेगो. ही कंपनी आहे कशाची, खेळणी बनवणार. आणि तिचं कार्यक्षेत्रही कुठंपर्यंत पसरलंय, जगभरामध्ये विस्तारलं. आणि ती मूळची डॅश या देशाची आहे. ऑप्शनमध्ये अमेरिका दिलंय, ब्रिटन दिलंय, डेन्मार्क दिले आणि नेदरलँड दिले. सो याचं फायनल उत्तर आहे डेन्मार्क. कोणत्या देशाची ती, डेन्मार्क. आणि ही प्लास्टिक जे ब्लॉक्स असतात, लहान मुलं खेळतात बघा बॉक्स, ते ब्लॉक्स प्लास्टिकचे ब्लॉक्स, ती तयार करणारी ही कंपनी. आणि ज्याचे जे हेड आहे, त्या कंपनीचे हेड आहेत, 1932 मध्ये त्या कंपनीची स्थापना झाली. कधी, हे इथं लिहितो, 1932 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. आणि ओले किर्क ज्यांचं नाव आहे क्रिस्टियन्सन्स, हे त्यांचं नाव आहे, क्रिस्टियन्सन्स यांनी केलं. सो ही प्लास्टिक बिल्डिंग ब्लॉक्स बनवते. काय बनवते ही, खेळणी बनवणारी प्लास्टिक बिल्डिंग ब्लॉक्स तयार करत असते. सो ही कंपनी कोणत्या देशात आहे असा प्रश्न त्यामध्ये विचारला गेलाय. जसं की इथं याचं उत्तर काय सांगताय ना आपल्याला, डेन्मार्क सांगताय. ठीक आहे, डेन्मार्क त्याचं उत्तर आहे. पुनश्च पुढे जाऊया. पुढचा जो काही क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी योग्य कथन ओळखा असा क्वेश्चन विचारलाय. योग्य कथन ओळखायला लावलंय. मनोहर जोशी, पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला. बरोबर उत्तर आहे अच्युत पालक व अशोक सराफ यांना देखील पद्मश्री पुरस्कारानं 2025 सन्मानित करण्यात आला. हे देखील बरोबर. आपण बघूयात योग्य कथन मध्ये अब दिसतंय का, अबदून, हे 3 नंबरचं उत्तर याचं, 3 नंबरचं. सो जसं लास्टला मनोहर जोशी सरांचं निधन झालं आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे युती सरकारच्या 95च्या दरम्यान मुख्यमंत्री राहिले, पुनश्च ते आपल्या लोकसभेचे स्पीकर राहिले. आणि असं एक सगळं अभ्यास असताना पंकज उधान असतील. सो या दोघांना पद्मभूषण पुरस्कार दिलाय. अच्युत पालव असेल, अशोक सराफ असेल, जे काही अभिनेते, यांना देखील पद्मश्री पुरस्कार. सो याचं उत्तर आहे अब, दोन्ही बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे. म्हणजे बघा आपल्याला पुरस्कारावरनं देखील क्वेश्चन विचारला. दरवेळी जे पद्म पुरस्कार दिले जातात वेगवेगळ्या वर्षाचे, आता 26 पण देण्यात आले बघा, ते तुम्हाला वाचवं लागेल. कारण यांनी परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारलाय ते 2025चा विचार, 2025चा विचार. पुढचा क्वेश्चन बघूयात बघा. दुष्काळ सहन करणारी, काय शब्द वापरलाय, दुष्काळ सहन करणारी जात, एक व्हरायटी,
सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. सो याच्यामध्ये ती जात विचारली, सिरगा संबा तांदूळ, सहभागी धान तांदूळ, मेलको कुलू तांदूळ आणि कोई कुथल तांदूळ. याचा आन्सर आहे 2, सहभागी धान तांदूळ. काय उत्तर आहे याचं? सहभागी धान तांदूळ. आता बघा ह्याच्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलंय आणि म्हणून त्यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नॉर्मन बोरलॉग हे आपल्या जगाच्या हरित क्रांतीचे काय होत? प्रणेते होत. बरोबर. FAO कडनं हा पुरस्कार दिला जात असतो. जसं हा पुरस्कार मिळवणाऱ्या स्वाती नायक या भारताच्या कितव्या व्यक्ती बनल्या? 3ऱ्या. याच्या आधी देखील 2 व्यक्ती. त्यातला पहिला पुरस्कार डॉक्टर MS स्वामीनाथन यांना मिळाला. कारण स्वामीनाथन हे आपल्या देशाचे, डॉक्टर MS स्वामीनाथन हे आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते आहेत. आणि महाराष्ट्राचं विचारलं तर वसंतराव नाईक आपल्याला सांगता येईल. सो हे एक असेल महत्वाचं. आता याच्या बाबतीमध्ये अभ्यासत असताना बघा 105 दिवसामध्ये ही जात प्रोडक्शन देते, उत्पादन चांगलं देते 105 दिवसामध्ये. आणि बिहाना दिदी, बियाणे भगिनी असं देखील म्हणतात त्यांना. बियाना दीदी या नावाने देखील डॉक्टर स्वाती नायक किंवा बियाणे भगिनी या नावाने देखील ती ओळखली जात असते. ओके. सो पुरी ओडिशामध्ये त्यांचा जन्म झालाय. स्वाती नायक, पुरी, जगन्नाथपुरी आपण बोलतो, पुरी ओडिशा राज्यातला त्यांचा जन्म आहे. सो बघा मोठं योगदान आहे त्यांचं. तर यापैकी आपल्याला तांदळाच्या संदर्भामध्ये आज जगाचं प्रमुख अन्न जर कोणतं असेल तर राईस आहे. आणि बाकी आपण इकडे फळांमध्ये आंबा आणि अशी प्रत्येक अन्नधान्यांच्या संदर्भात दुसरा प्रश्न आलाय बघा. मँगोचा एक मगाशी विचारलेला आणि ॲग्रिकल्चर बेस हा दुसरा धान. याचं उत्तर आहे सहभागी धान. आपल्याला लक्षात ठेवता येतं. पुनश्च पुढं दिलंय ब्रिक्स. 17व्या ब्रिक्स शिखर परिषद कधी पार पडली? 2025. ज्याच्यावर काय लक्ष केंद्रित करण्यात आलंय असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेला. सो याचं उत्तर बघा, ऑप्शन अ, जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे, सामाजिक विषमतेला संबोधित करणे, AIच्या नियंत्रणाखाली समावेशक चौकट प्रस्थापित करणे असे 4 पर्याय दिलेली. सो याच्यात काय विचारले? त्यांनी विषय विचारले आणि त्यासाठी त्याचा योग्य मुद्दे ओळखायला लावतात आपल्याला. सो याच्यामध्ये योग्य काय? 3 नंबरचे फक्त अ ब ड हे योग्य आहे. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा बरोबर आहे. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन हे पण बरोबर आहे. सामाजिक विषमतेला संबोधित करणे हे चुकलंय मात्र त्याच्या. ड बरोबर आहे. AIच्या नियंत्रणाखाली समावेश चौकट प्रस्थापित करणे, जसं ब्रिक्स, ब्राझील, त्याचबरोबर रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. पहिलं ब्रिक होतं फक्त, त्यानंतर हा साऊथ आफ्रिका ॲड झाला आणि ते काय झालंय? ब्रिक्स झाले. याची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली आणि 2009 पासून पहिली परिषद कॉन्फरन्सला सुरुवात झाली. फर्स्ट कॉन्फरन्स पुढे झाली होती पहिली परिषद एकाटेरिनबर्ग, रशिया. काही परिषदा भारतात देखील झाल्या. पहिली परिषद एकाटेरिनबर्ग, रशिया इकडे पार पडली. सो ते एक आन्सर आपण लक्षात घ्या, ब्रिक्स. आता या ब्रिक्सने काय केलंय? न्यू डेव्हलपमेंट बँक पण स्थापित केली. न्यू डेव्हलपमेंट बँक हे देखील त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे. सो ह्या बेसनं आपण स्टडी करत असताना ही अशी काही क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जात असतात. सो हा एक अभ्यास असेल. तर 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा अभ्यास. म्हणजेच आपल्याला बघा काही प्रश्न हे कशावरनं विचारले जात आहेत? तर आंतरराष्ट्रीय लेवलच्या परिषदा, कॉन्फरन्स. मग आता कोणकोणत्या असू शकतात? ब्रिक्स, ब्रिमस्टेक, सार्क, क्वॅड, त्यानंतर आपण जर बघितलं G7, G20, अनेक अशा महत्त्वाच्या परिषदा भरतात. पर्यावरणाच्या संदर्भात असेल तर कोप असते. मग अशा सर्व ज्या महत्त्वाच्या परिषदा असतात, या सर्व परिषदांच्या संदर्भामध्ये कुठे कुठे परिषदा झाल्या, कोणत्या देशात, कोणत्या विभागात झाल्या, काय कशा
पद्धतीने झाल्या. सो याचा सर्वांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल आणि त्या परिषदा कुठे काय कशा पद्धतीने झाल्या हे देखील आपण लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. सो याच्यानुसार पुनश्च पुढे जाऊयात, पुढचा क्वेश्चन अभ्यासूयात. खालीलपैकी योग्य कथने ओळखायला लावतात आपल्याला. 2024 मध्ये UNB ने जगभरात 14,500 अधिक स्वयंसेवक तैनात केले. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात. त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, ह्युमन राईट्स, शांतता, पीस, निर्मिती इत्यादी समाविष्ट आहे. योग्य कथन ओळखायला लावतात. पर्यायामध्ये अ ब दिलंय, फक्त ब क दिलंय, फक्त अ क दिलंय आणि वरीलपैकी सर्व. सो याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व दिलंय. वरीलपैकी सर्व. पण जर आपण 2026 या वर्षाचं संयुक्त राष्ट्रांनी काय म्हणून घोषित केलंय तर दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे थोडंसं वेगळं पडतंय, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बघूयात आता माननीय लोकसेवा आयोग त्याचं फायनल उत्तर काय देता येते. कारण त्याची जी थीम आहे 2026च्या संदर्भातली जर आपण बघितली तर ती थीम आहे त्याची जसं की आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालन वर्ष. आंतरराष्ट्रीय कुरण व पशुपालन वर्ष असं एक दिलंय. 2026ची संयुक्त राष्ट्र संघटनेची थीम असेल 2026. आणि पुन्हा 2026ची दुसरं जे काही घोषित केलेली गोष्ट असेल पहिली आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालन वर्ष 2026. पुनश्च दुसरं दिलंय आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून दुसरं वर्ष हे जाहीर केलंय कोणी? संयुक्त राष्ट्रसंघ. 2026च दिसतं इथंही 2026 आहे, पण इथं काय केलंय आंतरराष्ट्रीय कुरण व पशुपालन वर्ष दिले. आणि इथं काय दिले 2026 आंतरराष्ट्रीय महिला व शेतकरी वर्ष म्हणून त्या ठिकाणी देण्यात आले. सो हा एक बदल आपण त्या ठिकाणी लक्षात असू द्यायचा आहे. ठीक आहे. सो वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आपल्याला सांगते. पुनश्च पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा जो काही क्वेश्चन आपल्याला दिसतोय तो आहे डॅश यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडची सर्वात तरुण विचारलंय का पंतप्रधान म्हणून डब्लिन मध्ये पदभार स्वीकार. ऑप्शन दिलाय बघा. मायकल मार्टिन दिलंय, नंबर 2 लिओ वडारकर दिलंय, नंबर 3 दिलंय एंडा केनी दिलंय आणि नंबर 4 दिलंय आपल्याला सायमन हॅरिस दिलंय. सो याचं उत्तर आहे फायनल सायमन हॅरिस. वयाच्या 37व्या वर्षी ते पंतप्रधान झाले. म्हणजे त्यांनी काय विचारलंय सर्वात तरुण पंतप्रधान कोण झाले? 4 नंबर सायमन हॅरिस. हे लिओ वडारकर वयाच्या 38व्या वर्षी झाले. जे आपल्या मूळ भारतीय वंशाचे आपण त्या ठिकाणी बोलतो लिओ वडारकर. ठीक आहे. 38व्या. सायमन हॅरिस कितव्या वर्षी? 37व्या. सो म्हणून आपल्याला बघा एका देशाचे पंतप्रधान पद आणि त्यावरनं हा क्वेश्चन विचारलाय. अर्थातच तो प्रश्न का आलाय चर्चेत म्हणून तर त्या पंतप्रधानांचं वय खूप कमी काहीतरी जगातली एक वेगळी हायलाइटर बाब होती. ओके. त्याच्यामुळे तो क्वेश्चन तसा हायलाइट करून विचारला गेला आपल्याला. सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहेत? सायमन हॅरिस हे उत्तर लक्षात असू द्यायचं. नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणजेच इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखलं जात आहे? मेधा पाटकर पर्याय पहिला दिलाय, दुसरा पर्याय सुंदरलाल बहुगुणा, तिसरा सलीम अली आणि चौथा तुलसी गौडा. सो याचं उत्तर हे जंगलाचा विश्वकोश म्हणून हे 4 नंबरचे. कितवं उत्तर याचं? 4. तुलसी गौडा. तुलसी गौडा हे आपण नाव लक्षात घ्यायचे की ज्यांना द इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा विश्वकोश. सो त्या ठिकाणी तुलसी गौडा हे कर्नाटकातील एक महान पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत. पद्मश्री पुरस्कार त्यांना दिलाय कुठल्या आहेत त्या? कर्नाटक राज्य. कुठलं गाव त्यांचं? हे कुठलं आहे राज्य? कर्नाटक आहे आणि कर्नाटकातनं ते बिलॉंग करतात. पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत. तुलसी गौडा यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं इथं लिहितो बघा.
30,000 वृक्षांची लागवड त्यांनी केली आता. किती? वयाच्या 10व्या वर्षापासून. वयवर्ष 10 पासून त्यांनी बघा पर्यावरण क्षेत्रामध्ये कामकाजाला सुरुवात केली. सो यांचं जे क्षेत्र आहे ते पर्यावरण. 30,000 वृक्ष लागवड करणं खूप चांगली गोष्ट आहे ना. आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी ती सुरुवात केली. कोणी? तुलसी गौडा यांनी. सो वयाच्या 10व्या वर्षापासून असेल. आणि म्हणून आपण जर बघितलं की विश्वकोश म्हणून देखील त्यांची खास करून आपल्याला ओळख सांगता येईल. सो या प्रश्नाचं उत्तर आहे तुलसी गौडा. बाकी मेधा पाटकर तर ह्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या. नर्मदा बचाव. सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाचे प्रणेते. चिपको आंदोलन जे भारतभर झालं होतं त्याचं नेतृत्व त्यांनी केलंय. सलीम अली हे पक्षी मित्र आहेत. पक्षी प्रेम, पक्षी मित्र. ओके. सो अशी वेगवेगळी नाव आहेत. त्यातलंच तुलसी गौडा कर्नाटक पर्यावरणाच्या संदर्भातलं मोठं योगदान आहे. 30,000 वृक्ष लागवड केली. सो म्हणून बघा त्यांना जंगलाचा विश्वकोश जे इनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखलं जाते. ठीक आहे. सो या प्रश्नाचं उत्तर कितवं आहे मग? 4. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. हा एक प्रश्न दिला गेला आपल्याला. बघा, खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? पर्याय: संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ, केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयए आणि संरक्षण मंत्रालय. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयए म्हणजे तपास संस्था, भारतीय तपास संस्था, ज्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक डीजीपी सदानंद दाते साहेब हे संचालक होते एनआयएचे. ही भारतीय तपास संस्था आहे आणि ज्याचं उद्घाटन नवी दिल्ली येथे 2024 मध्ये आपल्या देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी त्यावेळेस केलं होतं. म्हणजेच ती वेळकाळ होती 7 ते 8 नोव्हेंबर 2024. 2 दिवसीय 7 ते 8 नोव्हेंबर 2024च्या दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी उद्घाटन केलं होतं. आणि याच्यामध्ये झिरो टॉलरन्स काय करायचे त्यांना? झिरो टॉलरन्स. सिक्युरिटीवरती मोस्ट ऑफ भर द्यायचा आहे, सुरक्षेवरती भर द्यायचे आहे. देशातील सुरक्षा आणि पायाभूत सुविधा ह्या त्यांना वाढवायच्या. देशातील सुरक्षा आणि पायाभूत सुविधा वाढविली, सिक्युरिटी पर्पज असेल, दहशतवादाशी संबंधित असेल. तर लास्टला त्यांनी भारताचं पहिलं राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण देखील मांडलं होतं भारत सरकारने. त्यासाठी प्रहार धोरण त्याला फेमस आहे. प्रहार धोरण. प्रहार धोरण हे कशाशी संदर्भात आहे? दहशतवाद विरोधी राष्ट्रीय लेवलचं एक धोरण मांडलं गेलं ज्याचं नाव आहे प्रहार धोरण असेल, जे आता फेब्रुवारी 26 मध्ये मांडलं गेलं. ठीक आहे. सो याचा आन्सर आहे एनआयए. नंबर 3 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयए भारतीय तपास संस्था या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने चालू घडामोडीवरती बघा आपल्याला सरळरित्या त्यांनी 2024, 2025, 26 असे जवळपास बऱ्यापैकी 2 वर्ष प्लसचे क्वेश्चन विचारले आणि विविध घटकांवरती विविध टॉपिकवरती ते आपल्याला विचारले गेले. सो म्हणून चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपण खूप छानपैकी सर्व एरिया कव्हर करा. लास्टच्या PYQचा आपण त्या ठिकाणी अंदाज घ्या. आणि जसं की आपल्याकडे इथे क्लासमध्ये जे शिकवलं जातं ते लेक्चर देखील आपण काय करा, रेग्युलर त्या ठिकाणी अटेंड करत चला. जेवढं तुम्ही रीड कराल, जेवढं त्याचं वाचन कराल, नोट्स काढाल त्यावरती, तेवढं आपल्याला करंट अफेअर्स लक्षात राहील. ठीक आहे. सो या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.